लोकशाहीमध्ये लोकांचा विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजेत. परंतु आपल्याकडे आता जर आपण एमपीएससी मध्ये पाहिलं तर एमपीएससीचे जे काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला, यूपीएससीच्या धर्तीवरती एमपीएससीने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला आणि त्याची घोषणा केली आणि पुढच्या वर्षी ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होईल असं जाहीर केलं. त्याच पद्धतीने आणखी एक निर्णय आता एमपीएससीने घेतला की लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफर हे पद अचानक मृत घोषित केलं. स्टेनोग्राफरचं काम काय असतं? ज्या ज्या महत्त्वाच्या बैठका असतात, महत्त्वाची कार्यालयीन कामं असतात, जिथं स्पीडमध्ये लिहायचं असतं तिथं स्टेनोग्राफर कामाला येतो. आता स्टेनोग्राफर पद सरकारचं म्हणणं आहे की स्टेनोग्राफर आता हे कालबाह्य होत गेले, परंतु त्याला सुधारणा करा, त्याच्यामध्ये अपडेशन आणा. परंतु आता स्टेनोग्राफर ज्या ज्या ठिकाणी गरजेचे होते त्या ठिकाणी आता ठीक आहे, सरकारचं म्हणणं आहे की एका बाजूला की ते आउटडेटेड झाले, पण त्याला काहीतरी पॅरलल यंत्रणा तुम्ही उभी करताय, तुम्ही समोर घेऊन जा. आता जर आज स्टेनोग्राफर तुम्ही अचानक सांगताय बंद करा, आता स्टेनोग्राफरची तयारी करण्यासाठी त्याला कमीत कमी 4 ते 5 वर्ष प्रॅक्टिस करावी लागते. जे जे विद्यार्थी स्टेनोग्राफरची तयारी करताय, स्टेनोग्राफरची परीक्षा त्यांना द्यायची, या विद्यार्थ्यांनी त्यांचे उमेदीचे 5 ते 6 वर्ष याच्यामध्ये घालवलेले आहेत. आणि या विद्यार्थ्यांना तुम्ही अचानक सांगताय की स्टेनोग्राफर हे पद रद्द होणार आहे. आज जर तुम्ही प्रचार करताय, 5 वर्षापासून जर निवडणुकासाठी प्रचार करताय आणि निवडणुकीच्या तोंडावर सांगितलं की आजपासून इथून पुढे इलेक्शन होणार नाहीत, आमदारकीसाठी होणार नाहीत, खासदारकीसाठी होणार नाहीत, तर तुमच्या काय भावना असतील त्याच भावना त्याहीपेक्षा जास्त वाईट भावना या विद्यार्थ्यांच्या मनात येत असतील. कारण वर्षानुवर्ष त्यांनी या स्टेनोग्राफरसाठी तयारी केलेली आहे, त्यांचं टार्गेटच स्टेनोग्राफर होतं आणि तुम्ही अचानक त्यांना सांगताय बाहेर. मग यांनी करायचं काय आता? यांच्यासाठी पर्याय काय? जर तुम्हाला स्टेनोग्राफर पद हे जर मृतच घोषित करायचं होतं तर तुम्ही यांच्यासाठी पर्याय शोधणं गरजेचं होतं. तुम्ही तुमच्यासाठी पर्याय शोधताय, पण ह्या विद्यार्थ्यांसाठी काय? त्याच्यामुळे सरकारला एक विनंती आहे की जर स्टेनोग्राफर पद तुम्हाला मृत करायचं असेल तर या विद्यार्थ्यांसाठी पर्याय द्या किंवा स्टेनोग्राफर पद पुन्हा एकदा जिवंत करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अपडेट द्या ना. तुम्ही आता इंटेलिजन्स आर्टिफिशियल नुसार जर तुम्ही याच्यामध्ये काही जर बदल करणार असतील तर विद्यार्थी बदलायला तयार आहेत, तेही बदलतील. परंतु हे महत्त्वाचं पद आहे, गरजेचं पद आहे, या पदाचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे.